नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही निघणार आहोत खास नवीन कलाकार म्हणजे कसे पैलवान हो. चला तर आज आमच्या गावामध्ये खास करून सर्कशीचा कार्यक्रम आहे. आम्ही आता बापले दोघेही आता निघणार आहोत. हे बघा, आमचा गडी तयार झालेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तयार झालेली आहेत. आम्ही हे तिघे आता आम्ही निघणार आहोत खास सर्कशीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि सुद्धा तुम्हाला सुद्धा पाहण्यासाठी. यूट्यूबमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही सुद्धा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून खास सर्कसचा कार्यक्रम पाहणार आहेत. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर हा असा कार्यक्रम मला सुद्धा पाहण्यासाठी मिळत आहेत. मित्रांनो, 5-6 म्हणजे 10-12 वर्ष होत आहेत या गोष्टीसाठी. कारण बरेचसेच नाट्य मंडळी म्हणा की सर्कस म्हणा, सायकलीवरचे सर्कस, असे बरेचसेच कार्यक्रम आमच्या गावामध्ये येत होते. परंतु हाच 10 वर्षानंतरचा हा पहिला कार्यक्रम असल्याकरता आम्ही आता निघालेलो आहोत थंडीच्या वातावरणात. मित्रांनो, थंडी सुद्धा खूप आहे. चला तर आपण आनंद घेऊया. चला रे, या चौकाने काय होत्या मोबाईल कायले तिथे. चल या चौका पाहासाठी आम्ही चालू राह. चल ताईले बोला, तू नाही यात. थंडी लागते, थंडीचं कसं थरथरा. मग चांगला आवाज दादा कोण किंवा चला आपण लवकर जाऊ. चल घाल स्वेटर, घाल. कुठं आहे तुझं स्वेटर? चहा तिथे आहे. दिसलं का हे का रे? टावेल पाशी जा. तेव्हा हे तयारी चालू आहेत. कशा लावते तुझा वेळ नाही लावताय. थांब 1 मिनिट लावून देतो. कार्यक्रम कोणताच फुकट मध्ये राहत नाही. हे कलाकार लोक आहे, ते बाहेर गावून आलेले आहे नाही का. किती त्याचे लहान लेकरं आहे, सगळ्या गोष्टी राहते आपल्या पावतनुसार नाही का. त्याने तू लहान आहे, तू आपले 10 रुपये द्यायचे. दक्षा मोठा आहे, त्याने 100 रुपये द्यायचे आहे का नाही. मग आजीले पैसे फुकट नाही जायचं, काही ना काहीतरी घेऊन जावं लागते. यूट्यूब वरती पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सुद्धा या सर्कसचे आनंद घेता येते. आणि खास करून नवीन कलाकार आहेत. आणि मी यूट्यूबवर सतत म्हणत असतो, आपल्या यूट्यूबमध्ये खास नवीन कलाकार सुद्धा तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत. तिकीट नाही, काय लोक तिकीट कुठे गेला म्हणून नाही पाहू. इनायकराव मोहनराव गोपाळ, अण्णा गोपाळ, इनायकराव मोहनराव अण्णा गोपाळ आहे. आम्हाला नाव नाही का, ते नाव ठेवते म्हणून म्हटलं गोपाळ आहे. अण्णा गोपाळ. किती वर्ष झाली तरी काय आमचा लय आजोबा पंजोबाचा खेळ आमचा, लय जुना, लय परंपरा आहे. इथं जर दगड फेकायला उभं राहिलं तर दगड वाऱ्याच्या पलीकडे लांब जात आहे. मधी कोणी येऊ नका, तुम्ही जागा करून आरामानं Safari!
राहिलेली आहे. हे येड्या, तुम्हाला काही माहिती आहे का? त्यांच्या डोक्याच्या वरती ठेका टाकायचा, सगळ्याचे हात वर करायचे आणि सगळ्याचं लग्न एका दिवशी लावायचा. मैदानात काढलेली आहे. आताची सरिका बजरंग मुलीचं नाव घेऊन उडी अलग किरण व्हायला पाहिजे. चला प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की लाकूड म्हणले तर काय हाताला बांधेल नाही किंवा लाकूड म्हणले की पायाला बांधेल नाही. किती जरी नाचणार, किती जरी तमाशगिरी होत्या, ते जिंकणीवर नाचणार, पण लाकडावर नाचायची त्याची काही हिंमत लोक चालू शकणार नाही. रमेश पैलवान बारीकसा गॅस करून आमच्याकडे दाखल पाहिजे. चला बालाजी असणारे यांच्यातर्फे आपल्याला एका बक्षीस आलेले धन्यवाद. चला पैलवान रमेशराव घोड्याचं की काम बराबर झाले नाही. दगड बांधून ठेवलेला आहे की दगड हातामध्ये राहायचा, त्यावर अंगात राहायला पाहिजे. Rock it
अजून तुला दगडाची शिक्षण अजून नवीन दिलेली आहे. तू पैलवान बाजूला होऊन दगडवाडी शर्यत चालू चाल.